मित्रांसह वाढदिवसाचा केक कापून आपल्या फॉर्च्युनर कारमधून घरी परतणाऱ्या तरुणावर काळाचा मोठा घाला पडलाय। अपघातात या 29 वर्षीय तरुणाचा वाढदिवशीच मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील न्हावाखाडी परिसरात घडल्याने एकच खळबळ माजली आहे। अनिकेत बाळू पवार असं या अपघातात मृत झालेल्या तरुणाचं नाव असून रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली। या अपघातात फॉर्च्युनर कारमधील इतर 5 जण किरकोळ जखमी झालेत। अनिकेतचा वाढदिवशीच अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। अनिकेत पवार हा उलवे येथील एका ट्रान्सपोर्टरकडे चालक म्हणून काम करत होता। सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी अनिकेतचा वाढदिवस असल्याने रविवारी मध्यरात्री त्याच्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं। त्यासाठी अनिकेत आपल्या मित्रांसह कारने न्हावा गावात गेला होता। यावेळी अनिकेतने वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सर्व मित्र रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जाण्यासाठी निघाले। यावेळी त्यांची कार न्हावा गाव येथून उलवेच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना न्हावा गावच्या हद्दीत एका वळणावर अनिकेतचं कारवरील नियंत्रण सुटलं। ही भरधाव कार 2 ते 3 वेळा पलटी झाली। या अपघातात अनिकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जखमी अवस्थेत बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। न्हावा शेवा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली। या अपघातात अनिकेतचे मित्र किरकोळ जखमी झालेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।